शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय. महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. आणि इथे उपस्थित सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नायगावाच्या शिंदखेड राजे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव तर आईंचे नाव मालसाबाई होते. जाधवांची लेकती भोसल्यांची सून होऊन आली. जाधवांची लेकती भोसल्यांची सून होऊन आली आणि शहाजी राजांचा संसार सोनापरी उजळून गेली. आणि शहाजी राजांचा संसार सोनापरी उजळून गेली. वाघिणीचं काळीच तिचं वाघ तिच्या पोटी. वाघिणीचं काळीच तिच्या वाघ तिच्या पोटी. जगदंब जगदंब ध्यासमणी जगदंब जगदंब तिच्या ओटी. ध्यासमणी जगदंब जगदंब तिच्या ओटी. भारताच्या इतिहासातील थोर राष्ट्रमाता राजमाता माता जिजाऊ माता माता सावित्री माता माता रमाई माता. माता जिजाऊंचा जन्म झाला नसता तर रयतेला शुभासारखा राजा मिळालाच नसता. माता सावित्री जर जन्माला आली नसती तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी मुलींसाठी शाळा उघडलीच नसती. माता रमाईंचा जन्म झाला नसता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरद्वारे लिहिलेले संविधान या भारत देशाला मिळालेच नसते. म्हणूनच या भारताच्या इतिहासातील तो राष्ट्रमाता राजमाता माता जिजाऊ माता माता सावित्री माता माता रमाईंच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन आणि या मानाचा मुजरा. राष्ट्रमाता राजमाता माता जिजाऊंचा जो गर्भात जो प्राण वाढविला तो अखंड जगात नाही तर असा कीर्तिवंत यशवंत वाढविला. आणि त्या दुनियेत त्या शक्तिशाली शहाजी राजांनी भारताचा सन्मान वाढविला. म्हणूनच महाराष्ट्रात प्रत्येक घराघरामध्ये बाळ शिवबानं पुन्हा एकदा जन्म घ्यावा असं प्रत्येकाला वाटत असे. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरामध्ये बाळ शिवबानं पुन्हा एकदा जन्म घ्यावा असं प्रत्येकाला वाटत असे. आधी या महाराष्ट्रात प्रत्येक घराघरामध्ये आई जिजाईंचा जन्म झाला पाहिजे तेव्हाच बाळ शिवबा जन्माला येईल. जुलमीती मोगलांची शाही पाही डोळ्यांना जिजाई. जुलमीती मोगलांची शाही पाही डोळ्यांना जिजाई. बाळ शिवबाला लढाई शिकवे शिवबाची आई. बाळ शिवबाला लढाई शिकवे शिवबाची आई. अंधार पुन्हा दाटला महाराष्ट्राच्या विकासाला पुन्हा एकदा जिजाईंचा शिवा पाहिजे. अंधार पुन्हा दाटला महाराष्ट्राच्या विकासाला पुन्हा एकदा जिजाईंचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. परधनत्यातून स्वराज्य आणलं केली नष्ट गुलामी ग. परधनत्यातून स्वराज्य आणलं केली नष्ट गुलामी ग. केली नष्ट गुलामी ग बाई बाई केली नष्ट गुलामी ग. अशी जिजामाता सावित्री रमाई वाणी. जिजामाता सावित्री रमाई वाणी बनून दावा तुम्ही ग. जिजामाता सावित्री रमाई वाणी बनून दावा तुम्ही ग. राष्ट्रमाता सावित्री आसमान संगारलेले पंखाने आभार फेडले. जिद्द रूढींची पहाण पडून विद्रोहाची तुरुंग पेरले. अशी ती सावित्री ती शाहू हो ज्योतिबा तिला प्रेमानं शाहू म्हणत. ती सावित्री ती शाहू आजही आम्हा स्त्रियांना प्रस्तंभाप्रमाणे प्रकाशमान करते. आज तिच्या ज्ञानदानामुळे भारतातली एक स्त्री उच्च शिक्षित होऊन उच्च पदावर जाऊन बसते. हे केवळ आणि केवळ माता सावित्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. माता रमाईंसारखा त्याग अखंड आयुष्यात कोणालाच जमणार नाही. माता रमाईंसारखा त्याग अखंड आयुष्यात कोणालाच जमणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिकत असताना माता रमाईंना पत्रातून आपली व्यथा दुःख बाबासाहेबांना कळवतात आणि पत्रातून लिहितात. साहेब माझ्या अंगावर एकही दागिना नाही ना नीटनेटकं लुगडं नाही. बाया माझी चेष्टा करतात मला चिडवतात बोलतात. एका बॅरिस्टरची बायको व अंगावर फुटका मणी नाही ना नीटनेटकं लुगडं नाही. बाबासाहेब आंबेडकर बहुजनांना अंधार गृहातून प्रकाशाकडे नेण्याच्या असीम प्रयत्नात असताना रमाईंची पत्रातूनच समजून काढतात आणि लिहितात. रामू तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. दुःख वाटून घेऊ नकोस. एके दिवशी तुला इतका मोठा दागिना मिळेल
जनतेच्या पोटी, जनतेच्या गळ्यातला तू एक टाईट दागिना बनून राहशील. आणि आज खरोखर तसंच झालं. माता रमाईच्या त्या त्यागामुळे आज आपण तिच्या लेकीबाई सोन्या नाण्यानं बोललो. अंगात पैठणी जरीच्या साड्या घालतो, ते केवळ आणि केवळ माता रमाईच्या त्या त्यागामुळे. अखंड आयुष्यभर वेदनाचा सत्कार केला म्हणून मला तुम्हाला सांगावं वाटते. विसरू नका त्या माता रमाईला, आंबेडकर म्हणतात जिला. विसरू नका त्या माता रमाईला, आंबेडकर म्हणतात जिला. एक एक दिवस लोटला तिने तोंडात पदराचा गोळा धरून. एक एक दिवस लोटला तिने तोंडात पदराचा गोळा धरून. पोताची पोरं गमावली तरीही राहिली ती धी धरून. पोताची पोरं गमावली तरीही राहिली ती धी धरून. धन डावला संपत्तीचा मोह नव्हता तिला. धन डावला संपत्तीचा मोह नव्हता तिला. विसरू नका त्या माता रमाईला, आंबेडकर म्हणतात जिला. आंबेडकर म्हणतात जिला. भारताच्या इतिहासातील तो राष्ट्रमाता माता रमाईंच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन आणि या मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवराय.